नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन स्वप्न पाहतो की त्याला सोडून सायली घरातून निघून जाते. कारण काय तर सायलीला हे सगळं कळालं की त्याने महिपतसोबत डील केली होती. साक्षी जिवंत होती हे त्याला अगोदरपासूनच माहिती होतं आणि सायलीला हे काही पटत नाही म्हणून ती घर सोडून जाते. आणि अचानकपणे तो झोपेतून जागा होतो. सायलीला आजूबाजूला पाहतो ती कुठेच नसते. तो घाईघाई खाली येतो आणि प्रताप, अश्विन, कल्पना या सर्वांना तो विचारू लागतो. पण सगळे म्हणतात की सकाळी उठल्यापासून आम्ही तिला पाहिलंच नाही आहे. आता अर्जुन खूपच घाबरतो. पण तितक्यात सायली येते आणि सगळेजण खूप हसू लागतात. सायली विचारते काय झालंय नेमकी. तेव्हा कल्पना म्हणते अगं तुझा नवरा बघ, बायको बायको म्हणून त्यांनी घर डोक्यावर घेतलं आहे. सायली म्हणते अहो मी फक्त बागेमध्ये गेले होते फुलं आणायला आणि तिकडेच रमत बसले. अर्जुन म्हणतो बागेत जायचं होतं तर मग सांगून जायचं होतं ना. सायली म्हणते असं कसं सांगून जाणार, म्हणजे तुम्ही गाढ झोपलेले असताना मी तुम्हाला उठवायचं आणि सांगायचं की मी बागेत फुलं तोडायला चालली आहे. पण इतकं काय झालं आहे, तुम्ही इतके का टेन्शनमध्ये आहात. तेव्हा अर्जुन खूपच घाबरलेला असतो आणि तो तसंच काही न बोलता तिथून निघून जातो. आता सायली त्याला शांतपणे विचारते की मला कळतंय तुम्ही अस्मिताताईंचं खूप टेन्शन घेतलं आहे, पण तुम्ही इतका विचार नका करू ना. तेव्हा अर्जुन तिला जवळ घेतो आणि म्हणतो तू मला सोडून नाही ना जाणार. मी स्वप्न पाहिलं होतं की तू मला सोडून चालली आहेस. सायली म्हणते असं काहीच होणार नाही आहे. तुम्ही आत्ता पाहताय ना मी तुम्हाला कसं घट्ट धरून ठेवलं आहे, तसंच मी कायम तुम्हाला सोबत करणार आहे. आता अर्जुनलाही मनातून कुठेतरी धीर वाटतो, पण भीती तर असतेच की जेव्हा सत्य सायलीला कळेल तेव्हा काय होईल. आणि मग तो ठरवतो की आज काही करून तिला हे सगळं सांगायचं. आता इकडे सगळे डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. त्याच वेळेस अस्मिताचं पार्सल येतं. तिला पेमेंट करायचं असतं पण ती सचिनला आवाज देऊन तिचंच डेबिट कार्ड मागते. आता हे सगळं पाहून घरातल्यांना तर खूपच आश्चर्य वाटतं, कारण अस्मिताचं क्रेडिट कार्ड सचिन वापरत असतो आणि ती अगदी हसत हसत ते सगळं देत असते. मग प्रताप तिला विचारतोही की अस्मिता तुझं क्रेडिट कार्ड सचिन का वापरतोय. तेव्हा अस्मिता म्हणते असं काय करताय डॅड, त्याचे अकाउंट सगळे फ्रीज झालेले आहेत आणि नवरा बायकोमध्ये इतकं तर चालूच शकतं ना. आता सगळेच जण अस्मिताला समजावं लागतात की सचिनकडे एवढीही सेव्हिंग नाही आहे का, इतकी वर्ष त्यांनी कॅनडामध्ये जॉब केला. सायलीसुद्धा तिला समजावण्याचा प्रयत्न करते, पण अस्मिता कोणाचंही ऐकण्याच्या काहीच मनस्थितीमध्ये नसते. ती म्हणते इतके वर्ष त्यांनी मला इतके पैसे पाठवले, कधीही हिशोब विचारला नाही आणि हवा तेवढा पैसा मी उधळलाच ना. मग आता त्याची जरा कोंडी झाली आहे तर मी त्याला मदत केली तर कुठे बिघडलं. आणि मग तिला या सगळ्यांच्या बोलण्याचा वैताग वाटू लागतो. ती सरळ ते पार्सल घेते, दुधाचा ग्लास घेते आणि तिथून निघून जाते. या सगळ्या वागण्यामुळे अर्जुन खूपच चिडतो. प्रताप आणि कल्पना ठरवतात की आपण तिच्याशी जाऊन बोलूयात, पण सायली त्या दोघांनाही थांबवते. आपण त्यांच्याशी बोलून काहीच उपयोग होणार नाही. काय होणार, शेवटी वादच होतील ना. आपण असं काहीतरी करायला पाहिजे की सचिन भाऊजींना त्या कार्डमधले पैसे वापरताच नाही आले पाहिजेत. आपण असं काही करू शकतो का की बँकेमध्ये जाऊन तिथल्या मॅनेजरशी बोलून काहीतरी सेटलमेंट करू शकतो का. तेव्हा सायलीचा मुद्दा सगळ्यांनाच पटतो. प्रताप म्हणतो की माझा एक मित्र आहे त्या बँकेमध्ये, तो मॅनेजरच आहे. मी त्याच्याशी बोलून घेतो आणि ते कार्ड फ्रीज करायला सांगतो. त्याच्यातून कुठलेही पेमेंट होणार नाही असं मी बघतो. आता अर्जुन आणि सायलीला बाहेर जायचं असतं. तेव्हा कल्पना सायलीलासुद्धा नाश्ता करायला बसवते. विमल लगेच तिला नाश्ता करण्यासाठी वाढायला येते. आता हे सगळं बोलणं वरून प्रिया ऐकत असते आणि ती मनातच म्हणते म्हणजे आता हे दोघे पुन्हा एकत्र बाहेर चालले. मला तर नवीन कामच लागले या दोघांना लक्ष ठेवायचं. आणि मग आता काय करावं असा विचार करून ती खाली येते आणि यांच्या अगोदरच म्हणते अगं विमल, अश्विनने डबा नेला का गं. विमल म्हणते नाही नेला, म्हणजे मी भरून ठेवला होता पण दादा तसेच विसरून गेले. तेव्हा प्रियाला तर कारणच सापडतं आणि ती लगेच म्हणते की मी देऊन येते डबा, कारण अश्विनला वेळेवर जेवण देणं महत्त्वाचं आहे ना. कल्पना तिला घरातल्याच कामांमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करते, पण तन्वी हजार कारणं देते आणि तिथून बाहेर जायचंच ठरवते. तेव्हा अर्जुन सायलीसुद्धा म्हणतात की काही हरकत नाही आहे, तुला आमच्याबरोबरच बाहेर यायचं आहे ना, मग तू ये आवरून. प्रिया खुश होऊन आवरायला निघून जाते. प्रताप म्हणतो कशाला हिच्या नादी लागताय तुम्ही जायचं होतं ना, जाईल तिची ती नंतर. तेव्हा अर्जुन आणि सायली म्हणतात की काही हरकत नाही डॅड, आम्ही तिला घेऊन जातो.
आता हे तिघेही हॉस्पिटलच्या दिशेने जायला लागतात. तेव्हा प्रिया त्यांना विचारते की नेमकी तुम्ही कुठं चालला आहात, म्हणजे माझ्या हॉस्पिटलमुळे तुम्हाला उलटा चक्कर नको पडायला. सायली म्हणते तू त्याची काळजी करू नको, आम्ही तुला बरोबर हॉस्पिटलला सोडू. आता इकडे सदाची तब्येत खूप बिघडत असते, त्याला खूप तापही आलेला असतो आणि त्याचा खोकलाही थांबत नसतो. म्हणून मैनावती काळजीनेच कुणाला फोन करावा म्हणून ती प्रियाला कॉल करते. कारण असंही तिच्या कुठल्याच पोरीकडे काही पैसे नसतात. विष खायलाही आपल्या पोरींकडे पैसे नाही आहेत, फक्त एकटी बबलीच आहे की जिच्याकडे पैसे आहेत. म्हणून मग ती बबलीला कॉल करू लागते. आता प्रियाला मैनाचा कॉल येत असतो आणि ती घाईघाई तो लगेच कट करते. अर्जुन सायली दोघेही समजून घेतात की नेमकी वेगळाच काहीतरी हिचं चालू आहे, कारण ते सगळं तिचं हावभाव हेरतात. तेव्हा अर्जुन म्हणतो इतकंच महत्त्वाचं आहे तर मग उचल ना फोन. सायलीसुद्धा तिला तेच म्हणते, पण प्रिया म्हणते नाही, इतकंच महत्त्वाचं काहीच नाही आहे. आता प्रियाचा सगळा प्लॅन इथेच फ्लॉप होत असतो, कारण तिला मधीच रस्त्यामध्ये उतरून अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करायचा असतो. पण अर्जुन सायली तिला सांगतात की आम्ही तुला बरोबर हॉस्पिटलच्या गेटपर्यंत सोडवणार आहोत. आता इकडे सायलीच्या प्लॅनप्रमाणे कल्पना अश्विनला कॉल करते आणि त्याला सांगते की तन्वी तुझ्यासाठी डबा घेऊन आलेली आहे आणि तुला वेळ आहे ना जेवायला, मग तू तन्वीलासुद्धा जेवायला घेऊन बस, कारण तिनेसुद्धा काहीच खाल्लेलं नाही आहे. आता कल्पनाच असं म्हणते म्हटल्यानंतर अश्विनला खूप छान वाटतं, म्हणजे घरचे इतकी काळजी करतात आमच्या दोघांचीही आणि स्वतः मम्मानी मला तिच्यासोबत डबा खायला सांगितलं आहे. त्याला हे खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि मग तो मनातूनच खूप खुश होतो. आता इकडे अर्जुन सायली प्रियाला बरोबर हॉस्पिटलच्या गेटमध्ये सोडतात आणि तिला आतमध्ये जायलाच लावतात. खरं तर प्रियाला डबा वॉचमनकडे देऊन तिथून निघायचं असतं आणि सायली अर्जुन तिथून निघून जातात आणि ती परत फिरणार तितक्यात अश्विन तिथे येतो आणि तिला म्हणतो की अगं मला माहिती होतं तू येतेस म्हणून, मम्माने मला फोन करून सांगितलं होतं, चल आता आपण दोघीजणं सोबतच लंच करू. आता ही अनेक कारणं त्याला सांगू लागते. आई एकटेच आहे, अस्मिताची काळजी घ्यावी लागते, मग सगळ्या कामाचा लोड आईवरती येतो, त्याच्यामुळे मला लवकर घरी जावं लागेल. पण अश्विन तिचं काही एक ऐकत नाही आणि खूप खुश होऊन तो तिला कॅन्टीनमध्ये घेऊन जातो. दोघेही जेवायला बसतात. अश्विन म्हणतो खरं तर ना मला हे खूप रोमॅन्टिक वाटतंय, इथे आपण दोघेजणं छान लंच करतोय. प्रिया हसतच म्हणते हॉस्पिटलमध्ये इथं काय आहे रोमॅन्टिक, आणि तेवढ्यात अश्विन तिला एक घास भरवतो. आता अश्विन अगदी निखळ मनाने त्याला आहे त्या परिस्थितीमध्येच तो आनंद मानत असतो. पण ही प्रिया मात्र तिच्या डोक्यामध्ये वेगळंच चाललेलं असतं, कारण तिला नाही अश्विनमध्ये इंटरेस्ट असतो, नाही त्याच्यासोबत लंच करण्यामध्ये. पण तितक्यात अश्विनकडे एक क्लायंट येतो आणि मग अश्विन जेवण सोडून त्या क्लायंटकडे लक्ष देतो. तोपर्यंत मात्र काही प्रियाला इथून हलताच येत नाही. ती विचार करते की काही करून इथून बाहेर पडावंच लागेल, पण काय करावं. मग ती टेबलवरच्या डब्याला स्वतःच धक्का देऊन खाली पाडते आणि चुकून पडलं असं दाखवते आणि माझं जेवणही झालं होतं असं म्हणून ती लगेच तिथून निघून जाते. अश्विनला हे सगळं वागणं खूप विचित्र वाटतं. आता इकडे सुमन माहेरी जायचं म्हणते आणि प्रतिमा तिला म्हणते की किती दिवसांनी परत येशील तू. सुमन म्हणते की मी कधीच परत येणार नाही. तेव्हा मात्र प्रतिमाला खूप वाईट वाटतं. अगं हे घर तुझंच आहे, तू या घराची मालकीण आहे. मी जेव्हा घरात नव्हते तेव्हा हे घर तू सांभाळलं आहेस. या घराशी तुझे किती संबंध नाते जोडलेले आहेत हे तुला चांगलंच माहिती आहे. रविराजनंतर या घरावर जर कुणाचा हक्क असेल ना तर तो फक्त तुझा आहे. तू या घरातून जाण्याचा विचारसुद्धा करू नकोस. तेव्हा सुमन खूप इमोशनल झालेली असते. प्रतिमा तिला पुन्हा विचारते नाही ना जाणार मला सोडून. तेव्हा सुमन नाही असं म्हणते. आता इकडे अर्जुन आणि सायली वंदना जाधव यांना भेटण्यासाठी कॅफेमध्ये आलेले असतात. त्या बाई त्या ठिकाणी येतात. अर्जुन आणि सायली त्यांना बबलीचा फोटो दाखवतात. तेव्हा ती बाई खूप प्रचंड चिडते आणि म्हणते या मुलीचा चेहरासुद्धा मला बघायचा नाही आहे, हिच्यामुळे माझ्या आयुष्याचं नुकसान झालेलं आहे. अर्जुननी विचारल्यानंतर ती वंदना जाधव सांगते की लहानपणी जेव्हा माझा मुलगा आणि ती बबली खेळत होते त्यावेळेस तिने विनाकारणच सोहमबरोबर भांडण उकरून काढलं आणि सोहमसोबत तिने खूप मारामारी केली.
त्याच्यातच सोहमला तिने पकडून ठेवलेलं असताना सोहम जाळातील एक काडी घेतो आणि तिला चटका देतो आणि याचाच राग म्हणून ती बबली चक्क त्याला दगडावरती ढकलून देते. जसं त्यावेळेस घडलं होतं ते सगळं त्या वंदना जाधव अर्जुन आणि सायलीला सांगतात. त्या घटनेनंतर माझा मुलगा सोहम कधीही बरा नाही झाला. त्याच्या मणक्याला इजा झाली आणि त्यामुळे तो आयुष्यात कधीही चालू शकला नाही. आता हे ऐकून अर्जुन आणि सायलीला तो खूपच मोठा धक्का बसलेला असतो. म्हणजे ही प्रिया किती डेंजर आहे याचा त्यांना अंदाज येतो. आता इकडे प्रियाची तळमळ चाललेली असते की नेमकी अर्जुन सायली गेले कुठे. मग अशा टायमिंगला ते ऑफिसला गेले असतील का दुसरी कुठे गेले असतील. आणि मग ती म्हणते की आता मी ऑफिसलाच जाऊन बघते, म्हणून ती अर्जुनच्या ऑफिसकडे जायला निघते. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.